दिवसचे आयोजक, सगळे टीचर्स, इथे उपस्थित असलेले माझ्या मैत्रिणी, काका काकी, सगळे सिनियर सिटीजन्स आणि काही छोटे मुलं पण दिसत आहेत. सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. इथे माझ्या ओळखीच्या पण आहेत काकू, जेव्हा मी स्कूलला होते तेव्हापासूनच्या ओळखीच्या पण आहेत. आता म्हणजे माझं स्कूल कॉलेज सगळं इथे झालेलं आहे. लग्नानंतर मी लातूरला शिफ्ट झालेली आहे आणि माझं तिथे स्वतःचं स्किनचं हॉस्पिटल आहे, मार्वल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक. मी तिथली संचालिका आहे आणि आज मी तुम्हाला स्किन आणि हेअर डिझिजेसबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, एजिंग स्किनमध्ये आपण डेली आपला रुटीन कसा असायला पाहिजे याबद्दल थोडीफार माहिती आणि कॉमन स्किन डिझिजेस जे आपल्याला उन्हाळ्यात होतात त्याबद्दल थोडी जागरूकता देणार आहे. तसेच हे सगळं जे मी आज सांगणार आहे, माझं ऑलरेडी एक यूट्यूब चॅनल आहे. मुलांना ते तुम्ही आपल्या मुलांना सांगू शकता. यूट्यूब चॅनलवर मार्वल स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक हे जर टाईप केलं तर माझं चॅनल उघडते. त्याच्यामध्ये प्रत्येक आजाराबद्दल, जसं पिंपल्स आहे, हेअरफॉल आहे, स्किन काळी होणे, हे सगळे प्रॉब्लेम्सचे मेन कारण काय आहे, काळजी काय घ्यायची, हे सगळं त्याबद्दल मराठी, इंग्लिश, हिंदी प्रत्येक लँग्वेजमध्ये मी व्हिडिओ टाकलेले आहे. ते म्हणजे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आहेत. जसं मी दररोज पेशंट बघते तर मला काय आढळते, लोकांना स्किनबद्दल जागरूकता नाही आहे किंवा मग पूर्ण कोर्स करत नाही. डॉक्टरांनी जर कोर्स दिला आहे तर थोडं कमी झालं की बंद करतात ट्रीटमेंट, मग ते परत जंतूचा आजार असला की परत रिकरन्स होते. तर या सगळ्यांबद्दल त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यांना आवाज येत आहे ना? तर सर्वप्रथम मी इथे येणाऱ्या सगळ्यांना तुमचे अभिनंदन करते की हेल्थ इज वेल्थ. आम्ही डॉक्टर सगळ्यांना हेल्थ इज वेल्थ हे सांगतो आणि स्किन आणि केसांच्या आजारामध्ये तर सगळ्यात आधी हेल्थ इम्पॉर्टंट आहे. एक्सटर्नल प्रोडक्ट्स, क्रीम्स किंवा शॅम्पू, ऑइल या सगळ्यांनी आपलं फक्त मेंटेनन्स होते, पण इनर हेल्थ आपल्या स्किनवर रिफ्लेक्ट होते. त्यामुळे तुम्ही इथे रोज येऊन योगा करता याचे आपल्या सगळ्यांना अभिनंदन. काही सिनियर सिटीजन्स आहेत, मग आपण नेहमी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. आणि तुम्ही हे सगळे म्हणजे इथले टीचर्स आणि आपण सगळे जे हे उपक्रम चालवलाय खूप वर्षापासून, मम्मी येते तर मला माहितीच आहे, मी पण आधी कधी कधी मध्ये मध्ये यायची सुट्ट्यांमध्ये. तर हे खूप छान तुम्ही करतात, हे असंच चालू ठेवा. तर सर्वप्रथम मी उन्हाळ्यात होणारे काही 2-3 आजाराबद्दल सांगते. त्यातमधला एक पहिला आहे फंगल इन्फेक्शन, ज्याला मराठीमध्ये बुरशी असं म्हणतात. तर हे खूप कॉमन आहे. याचं एकच कारण आहे, जागा ओली राहणे. जसं आपण ब्रेड वगैरे आणलं घरी आणि ते राहून गेलं तसंच पॅक, तर त्याला फंगस लागतं, बुरशी लागते. तसंच आपल्या शरीरावर जिथे घाम येते, जिथे ओली जागा राहते, त्या जागेवर ते जंतूचं संक्रमण सुरू होते, फंगल इन्फेक्शन. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट ही की ते स्किनच्या डॉक्टरलाच दाखवणे. इतर आपण कधी कधी काय करतो, सारे डॉक्टर आहेत त्यांना दाखवतो, पण स्किनच्या डॉक्टरांना त्याची काळजी आणि त्याचा कोर्स किती आहे हे सगळं माहीत असते. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंट लाजतात. ते जनरली कुठे होतं, कमरेच्या बाजूला, दोन्ही मांड्यांच्या मध्ये, त्या जागेवर घाम जास्त येते म्हणून तिथे असं ब्लॅक सर्कल्स तयार होतात आणि खाज, खूप अतिशय खाज असते याच्यामध्ये. तर पेशंट काय करतात, लाजून म्हणजे मेडिकलमधून एखादी क्रीम घेऊन लावतात. त्या क्रीमनी खास कमी होते, पण ते मेन जे आजार आहे, जंतू आहेत, ते बिलकुल कमी होत नाही त्या क्रीमनी, उलट वाढतात. त्यामुळे असं सेल्फ ट्रीटमेंट नाही करायचं. त्याच्यामुळे आपल्याला वाटणार की खास कमी होत आहे, पण ते जंतू वाढत जातात. तर त्याच्यासाठी आपल्याला, जसं आता आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात 2 टाइम आंघोळ करायची, सकाळी संध्याकाळी, कारण घाम येणारच आहे. स्वयंपाक करताना इकडे तिकडे बाहेर फिरलो, घाम येणारच आहे. ते घाम तिथे मुरला की मग ते जंतू वाढणार. त्यामुळे ट्वाईस डेली बाथ, प्लस घरी असताना किंवा मतलब कॉटनचे कपडे आणि सैल कपडे हे घालणे आवश्यक आहे उन्हाळ्याच्या दिवसात. मुलं जे क्लासेसला जातात, स्कूलला जातात, आल्यावर कपडे चेंज करायला पाहिजे. आंघोळ करून पुसून कोरडं करायची जागा, क्रीम लावायची. तर हे कॉमन प्रिकॉशन्स आहे जे आपण घ्यायला पाहिजे. एकदा कोर्स सुरू झाला की डॉक्टर आपल्याला एक डेट देतो की हां 20 डेज नंतर या 15 डेज नंतर तुम्ही येऊन दाखवा. आपल्याला थोडी इचिंग कमी झाली की आपण बंद करतो की झालंय कमी. तसं नाही करायचं. ते डेट दिले त्या डेटवर जाऊन दाखवायचं. कारण कधी कधी काय होते, 80% जंतू जातात आणि 20% राहून जातात. मग
ते वापस थोड्या दिवसांनी वापस उगवायला लागतात. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं तोपर्यंत कोर्स पूर्ण करायचा. आणि बाकी काळजी तेच की ड्रायनेस राहायला पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसात ओले कपडे जर राहिले, वाळत नाही, कधी कधी कंटिन्युअस 4-5 दिवस पाऊस असला, आभाळ असला तर कपडे वाळत नाही, मग पावसाळ्यात ओल्या कपड्यामुळे ते आजार होते आणि उन्हाळ्यात घामामुळे होते. दुसरे एक कॉमन आजार आहे उन्हाळ्याच्या दिवसात, ते घामोळ्या. तर ते आपल्या बॅकवर असं रेडनेस येते आणि खूप आग होते त्याची. त्याच्यासाठी महत्वाचं प्रिकॉशन म्हणजे थंड पाण्याने आंघोळ. बर्फ पण लावू शकता जर जास्त आग होत आहे. आणि मेन तुम्ही हवेशीर आणि सुती कपडे, याच्यात पण तेच आहे, सुती कपडे घालणे. आणि थंड पाण्याने ते जातं. जर इनिशियल आहे, जास्त वाढलं आहे, तर मग त्याला क्रीम्सची वगैरे गरज पडते. तिसरं आहे काही काही चेहऱ्यावर काही काही लोकांना वांग असते, खूप कॉमन झालेली आहे. तर वांगसाठी खूप चुकीचं लोक ट्रीटमेंट घेतात, काहीतरी क्रीम लावतात. अशा क्रीम्स आहेत मार्केटमध्ये भरपूर, जे की चेहऱ्यावर लावल्यावर 8 दिवस चेहरा खूप छान होतो. सगळ्यांना वाटते की अरे स्वस्तमध्ये मला खूप छान क्रीम मिळाली आहे, सगळे डाग गेले, प्लेन झाला चेहरा. असं कधीच करू नका. त्या क्रीम्सनी स्टार्टिंगला फायदा होतो आणि नंतर लावून लावून स्किन पातळ होऊन जाते, रेडनेस होते, उन्हात गेल्यावर आग होते, खाजवते, पिंपल्स येतात. हे सगळे त्या क्रीमचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत. आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे मी सांगत आहे ते? हो, छान. तर म्हणजे खूप सारे लोक असं आपल्या घरी किंवा आपल्या शेजारी नातेवाईक हे असे सांगतात की हा आमच्या तिथे आहे, तिने हे क्रीम लावली, छान आहे. त्याचे काही नावं पण आहेत, स्किन लाईट, मेला लाईट, बेटनोवेट, हे एकदम खूप कॉमन क्रीम्स आहेत. पण याच्या वापरणे आमच्याकडे असं वापरून वापरून येणारे खूप पेशंट्स आहेत की ते इरिव्हर्सिबल स्टेजवर जातात. म्हणजे डॉक्टर पण 100% त्यांना ट्रीटमेंट नी पूर्ण बॅक नाही करू शकत, नॉर्मल नाही करू शकत. म्हणून अशा क्रीम स्टार्टच करायचे नाही. जसं आता आपल्याला माहिती आहे की व्यसन दारू प्यायचं असते, अल्कोहोल ॲडिक्शन. मग स्टार्टिंगला ते असंच पितात आणि मग हळूहळू त्यांना जरी वाटलं की आज दारू चांगली नाहीये सोडायची, पण ते सुटत नाही. म्हणजे तसंच त्या क्रीमचं ॲडिक्शन होते. दारू पिणाऱ्या माणसाला वाटते की अरे खूप हॅपीनेस होते, पण नंतर त्याचं लिव्हर खराब होतं हे त्याला कळतच नाही. तर सेम त्या क्रीम तसेच असतात की त्याचं नाही लावलं तर चेहरा काळा दिसणार, मग ते परत लावतात. तसंच ॲडिक्शन होत जाते आणि बदल्यामध्ये स्किन खराब होत जाते. तर अशा क्रीम्स पिंपलसाठी किंवा गोरे दिसण्यासाठी किंवा वांगसाठी वापरायच्या नाही. स्किनच्या डॉक्टर जेच तुम्ही देणार तेच तुम्ही वापरा. कारण त्या जे क्रीम्स असतात ना, त्या पण त्या डॉक्टरांनी दिलेले एक डेट असते की ठीक आहे 1 मंथ तुम्ही हे क्रीम्स लावा. त्याच्यानंतर काही काही पेशंट काय करतात, या क्रीमचा रिझल्ट आला आहे मला, मग मी चालूच ठेवतो मनाने. डॉक्टरनेच तर दिलेलं आहे, पण डॉक्टरांनी असं नाही सांगितलं की तुम्ही हे वर्षभर वापरा. कारण त्याच्यानंतर ते चेक करून त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करून देणार ना. तर हे पण लक्षात ठेवा, जेव्हा आपली कोर्स संपते तेव्हा विचारून घ्यायचं की डॉक्टर हे मी पुढे किती दिवस ठेवू शकतो, रुटीनमध्ये कोणतं ठेवायचं चालू, असं सगळं कन्सल्टेशन केल्यावरच तुम्ही ते ट्रीटमेंट बंद करणे. आता थोडंसं हेअर डिझीज बद्दल बघू. आता सगळ्यांचं खूप कॉमन हे असते हेअर फॉल. आणि स्कूलचे कॉलेजचे मुलं मुली पिंपल्स हेअरफॉल घेऊन येतात माझ्याकडे आणि त्यांना फक्त एकच माहीत असते की इथे जायचं, मॅडम एक शॅम्पू आणि एक ऑइल लिहून देतील आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. पण हे चुकीचं आहे. ट्रीटमेंट पेशंटच्याच हातात आहे. मेन म्हणजे हेअर हेल्थ, तर हे इंटरनल आहे. म्हणजे आपण जे खाणार त्याच्यातले सगळे, जसं झाडाला काय काय लागतं, खत पाणी लागतं, तसं आपल्याला केस सुद्धा झाडासारखं. जसं आपण नर्सरीमधून एखादं झाड आणलं, त्याला आपण केअर केली, मध्ये मध्ये फवारणी केली, फर्टिलायझर टाकलं, पाणी व्यवस्थित, ऊन व्यवस्थित, हे सगळं दिलं तर ते झाड चांगलं येणार. सेम केसांना खतपाणी म्हणजे विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, सेलेनियम, अशा खूप साऱ्या गोष्टी जे की त्याला इंटरनली पाहिजे. आपण ते खाणार, आपल्या म्हणजे स्टमक मधून रक्तामध्ये जाणार ते सगळे गोष्टी आणि ते केसांच्या मुळांना जाऊन केसांना मजबूत करणार. तर हे असते हेअर ट्रीटमेंट. मग जर एखादा पेशंट असा पण असतो की ज्याचं वजन 80 किलो आहे, 80 kg, आणि त्याचं हिमोग्लोबिन फक्त 8, तर असे पेशंट पण असतात. तर त्यांना वाटते, असं कोणी बघेल तर वाटते चांगली तर दिसत आहे, हिला का बरं काय कमी पडलं आहे. ते उलट झालंय, वेट वाढल्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालाय आणि हिमोग्लोबिन कमीत कमी, म्हणजे आपल्या इंडियामध्ये तर 10-11 असं बॉर्डर लाईन असतं, फिमेल्सचं कमी असतं, तर ते 12 पर्यंत पाहिजे. मग त्याच्याने आपली बॉडी हेल्दी होईल, स्किन हेल्दी होईल आणि हेअर फॉल होणार नाही. तर हेअर फॉलचे 80% रिझन हे 2 आहेत.
वेट जास्त असणे आणि हिमोग्लोबिन कमी असणे. दुसरं एक कारण असतं हेअरफॉलचं, ते म्हणजे विटॅमिन B12 डेफिशियन्सी. एक विटॅमिन आहे B12, तर ते विटॅमिन जनरली जे प्युअर व्हेजिटेरियन असतात त्यांना हे विटॅमिन कमी पडते. तर आम्ही ते पेशंटचं ब्लडमध्ये चेक करून घेतो, ब्लडमध्ये किती विटॅमिन B12 ची पातळी आहे, आणि ते चेक केल्यावर कळते. कमी जर असला आणि ते खरंच प्युअर व्हेजिटेरियन असतील किंवा फक्त एग्स कधी कधीच खाणारे असतील तर त्यांना मग त्याचे ते रेड कलरचे इंजेक्शन असतात, ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी. तर ते इंजेक्शनचं कोर्स आपल्या कमरेत ते इंजेक्शन घ्यायचे 6 to 7 मंथ्समध्ये, म्हणजे एकदाच 5 इंजेक्शन घेतात ते आठवड्यातून 2दा असं. तर ती B12 ची जी लेवल आहे ते मग नॉर्मल होते आणि मग 6 to 8 मंथ्स ती लेवल ते मेंटेन राहते. मग परत खाणारच नसेल तर ते बनणारच नाही ना, जे भाजीपाला त्याच्यामधून तेवढं ॲब्झॉर्ब होत नाही ते. हे एक झालं. दुसरं रक्त पातळी म्हणजे हिमोग्लोबिन जे कमी आहे त्याच्यासाठी, समजा कोणाचं हिमोग्लोबिन 8 झालंय आणि आपल्याला 9-10 करायचं आहे, तर महिनाभर ट्रीटमेंट घेतल्याने ते वाढत नाही, त्याला कमीत कमी 6 मंथ्स घ्यावं लागते. खूप सारे पेशंट्स 1 मंथ घेतात, किती गोळ्या खाऊ, मला कंटाळा आला, असं सगळ्यांच्या तोंडातून ऐकायला येतं. तसं करायचं नाही, कारण ते RBC जे असते लाल पेशी, ते त्यांचं लाईफ सायकल 4 मंथचं आहे. म्हणजे आज जर तुम्ही ट्रीटमेंट चालू केली, तुमचं हिमोग्लोबिन वाढायला म्हणजे पूर्ण 1 ग्रॅमनी 1 पॉईंटनी वाढायला तुम्हाला पूर्ण 4 ते 6 महिने लागणार आहे. त्यामुळे आपण आपल्या मनाने नाही ठरवायचं की हा मी 1 महिना खाल्ले गोळ्या खाल्ल्या आहे आता वाढलं असेल, असं नाही करायचं. आधी एकदा चेक करून घ्यायचं, मग परत ट्रीटमेंट चालू झाल्यावर 4 to 5 मंथ्स तर लागणारच आहे, तेवढाच लगेच खाल्ल्याबरोबर नाही होणार. तसंच हेअर ट्रीटमेंट पण त्यामुळेच 4 to 5 मंथ्सची असते. आज जर आपण हेअरची ट्रीटमेंट चालू केली, हेअरच्या ट्रीटमेंटमध्ये हेच सगळं असते की विटॅमिन्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक या सगळ्यांच्या टॅबलेट्सच असतात. आणि सोबत आपण डाएट सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं डाएट आहे. तुम्ही आहार काय घेता, परिपूर्ण आहार पाहिजे. आपण जनरली असं करतो की आपल्याला जे आवडणाऱ्या गोष्टी आहे त्या खातो आणि जेवणामध्ये सॅलड, समजा एखादी फोड खाल्ली काकडीची, एखादी फोड गाजर, असं खातो आणि झालं. मग असं नाही करायचं. जेवताना आपल्या मेन आहारामध्ये हे सॅलड भरपूर असू द्या, तर सगळे विटॅमिन, मिनरल्स आपल्याला भेटतात. तसंच ज्या सीझनमध्ये जे फ्रुट्स अवेलेबल आहेत ते फ्रुट्स घ्यायचे. जसं आता सीझन आहे टरबूज, मँगो. आता शुगरचे वगैरे पेशंट असले तर ते विचारतात की मँगो खायचा का नाही. मग ज्या दिवशी आपण मँगो खायचा त्या दिवशी, आता मँगो म्हणजे कार्बोहायड्रेट, त्यामुळे शुगरच्या पेशंटला अलाउड नसते. मग जर 2 फोड खायचे आहे तर मग तेवढेच अर्धी चपाती थोडी कमी केली की इकडचं कार्बोहायड्रेट इकडे खाऊ शकतो, कारण इच्छा होते सगळ्यांना सीझनमध्ये मँगो खायची. तर असं ते कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आपल्या जेवणामध्ये पाहिजे. आणि आपल्या नागपूरकडे कसं असते, थोडं तेल जास्तच असते, तिखट जास्त असते, त्याशिवाय आपल्याला भाजी आवडत नाही. त्यामुळे म्हणजे आणि राईस पण पाहिजे, त्यामुळे कार्बोहायड्रेट आणि फॅट तर भरपूर मिळून जाते. तर मग आपला नाश्ता पण असा पाहिजे की समजा आता मोड आलेली मटकी आहे, हे सगळ्यात बेस्ट नाश्ता आहे. जास्त तेल न टाकता हे करायचं, त्याच्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन सगळं येते. म्हणजे आपण जे आठवडाभर नाश्ता करतो तसं प्लॅनिंग करायची की त्याच्यामध्ये वाफळले, जसं इडली आणि ढोकला या 2 गोष्टीमध्ये तेल नाही लागत जास्त. तर हे बेस्ट आहेत नाश्त्यासाठी. आणि मोड आलेले सगळे कडधान्य बेस्ट आहेत. जेवढे पण आता DMart मध्ये सगळंच मिळते, राजमा, चवळी, मटकी, मूग, मोठ, हे सगळे भिजवून आलटून पालटून हेच नाश्ता करायचा. नाश्ता जेवण म्हणजे सगळ्यामध्ये हे चालते. त्याचं भेळ करून म्हणजे ते हेल्दी सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला. पोहे, उपमा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, त्यामुळे ते थोडं कमी करायचं. फ्राईड जे आहे ते तर कधीतरी खायचं. मेन जेवण करताना आता उन्हाळ्याचे दिवस आहे, दही बिन साखरेचं आणि ताक हे जास्त घ्यायचं. ते मोड आलेलं कडधान्य, फ्रुट्स आणि आपले हे काकडी, गाजर, बीट, हे सॅलड हे जास्त घ्यायचं. आणि मग अर्धा पोट याच्याने भरल्यानंतर मग आपलं जेवण. आपण काय करतो, जेवण मेन आहे आणि मग थोडं काही सॅलड असं खातो. दुसरी गोष्ट म्हणजे वरण. प्रोटीन पाहिजे आपल्याला मसल्स स्ट्रॉंग राहण्यासाठी. आता या वयात हाड आपले बोन्स वीक होऊन जातात, त्या बोन्सला पकडायला मसल्स असतात. मसल्स स्ट्रॉंग असले तर ऍटलिस्ट बोन्सला पकडून तरी ठेवतील ना. तर मसल्स स्ट्रॉंग व्हायला प्रोटीन्स पाहिजे. प्रोटीन्स कशामध्ये असतात, अंड्यामध्ये, नॉनव्हेजमध्ये आणि डाळी. तर आपण डाळ प्यायची. समजा आपण काय करतो, अर्धी वाटी डाळ
चपाती, राईस, भाजी. भाज्यामध्ये सगळे विटॅमिन्स असतात, विटॅमिन्स प्लस मिनरल्स, तर ते पण पाहिजे. तेल बाजूला जाऊ द्यायचं आणि भाजी खायची. तर वरण जर जास्त घेतलं तर अर्धी चपाती कमी होईल, पण प्रोटीन जास्त मिळतील ना आपल्याला. तर आपल्याकडे बिन फोडणीचं वरण असलं तर ते वाटी 2 वाटी पिऊन टाकायचं, त्याचं काही नुकसान नाहीये. कोणतेही डाळ चालते, तुरीची डाळ तर सगळ्यात जास्त आपण खातोच. अजून काही खिचडी असली तर म्हणजे बाकी इतर डाळी पण आपण मिक्स करू शकतो. त्यामुळे इडली आणि डोसा जे आहे त्याच्यामध्ये डाळ पण असते ना, तर ते पण एक हेल्दी ऑप्शन आहे. मसाला डोसा बटाटे खाल्ले की मग ते जास्त कार्बोहायड्रेट होऊन जाते, म्हणून साधा डोसा, त्याच्यामध्ये डाळ प्लस राईस. आणि फर्मेंटेशन असतं ना, ते आपण रात्रभर भिजवून ते हे येतं वर येतं, त्यामुळे ते हेल्दी आहे, डायजेशनसाठी चांगलं असते. जसं आपलं दही पण असते ना, ते आपण दुधाचं विरजण घातलं की सकाळी दही बनते, तर ते पण म्हणजे ते डायजेशनसाठी चांगलं असतं. आपल्या इंटेस्टाईनमध्ये काही बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया जे म्हणतो आपण, पचन क्रिया चांगली व्हायला. तर ते दही पण बिन साखरेचं, साखर घालून काहीच कामाचं नाही. साखर मेन कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे. आणि जे असे खूप मेहनत करणारे लोक असतात, जसं कन्स्ट्रक्शन वर्कर, रोड बनवणारे लोक, त्यांना खूप जास्त काम आहे ना, त्यांच्यासाठी तेवढी एनर्जी पाहिजे. पण आपल्या दिनचर्या अशी नाहीये की आपल्याला तेवढे कॅलरीज लागणार आहे. त्यामुळे ते जे आपण चपाती तर खाणारच आहे, राईस पण खातो, त्याच्यामधून जेवढ्या कॅलरीज मिळतात ते इनफ आहेत आपल्याला पूर्ण दिवसाला. मग आपल्या नाहीतर काय होते, कार्बोहायड्रेटचं रिक्वायरमेंट पूर्ण होते, फॅटचं रिक्वायरमेंट पूर्ण होते, पण विटॅमिन्स आणि प्रोटीन्स या 2 गोष्टीचं रिक्वायरमेंट कमीच राहते. त्यामुळे आपण म्हणजे जेवण करताना लक्ष ठेवायचं. आपल्याला माहित असलं तरच आपण लक्ष ठेवू ना, की आज मी कमी खाल्लं बाबा, म्हणजे कार्बोहायड्रेट तर खाल्लंच आहे पण प्रोटीन जरा कमी खाल्लंय, मग असं ऍडजस्टमेंट करायची. आणि कमीत कमी साखर चहामध्ये टाका. जे डायबिटीज वाले त्यांना तर 0 शुगर आहे, पण कारण साखर आपल्याला लागणारच नाहीये. चपातीमधून शेवटी जे कार्बोहायड्रेट बनणार, शुगरच बनतं रक्तामध्ये, तर ते ऑटोमॅटिक आपल्याला शुगर कमी होणार. असं कोणाकोणाला वाटतं ना, जर मी काहीच साखर टाकली नाही चहामध्ये तर मग मला चक्कर येईल का, शुगरच काहीच मिळणार आहे, असं काहीच होत नाही. शुगर एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. शुगरला तर आम्ही स्लो पॉइझन म्हणतो, कारण आजच्या तारखेमध्ये कॅन्सरनी लोक जेवढे मरत नाही तेवढे डायबिटीजनी मरत आहेत. फक्त एवढं आहे की इन्स्टंट नाही होत, हळूहळू ओव्हर द पिरियड ऑफ 5 to 10 years शुगरनी आपले सगळे किडनी, डोळे हे खराब होत आहेत. त्यामुळे आपण शुगरचा वापर नाही एवढाच करायचा. तेल आणि शुगर किराणामध्ये सगळ्यात कमी आणायची, बाकीचं सगळं आणायचं, फ्रुट्स, ड्रायफ्रुट्स. दुसरं एक आहे, असं मान काळी होते, चेहरा काळाचं खूप पेशंट म्हणतात की आधी कोरोनाच्या नंतर हे जास्त आढळलं आहे, कारण कोविडच्या वेळेस आपल्याला बाहेर जायचं नव्हतं, जे काही घरी आहे त्याच गोष्टी खायच्या होत्या, फ्रेश व्हेजिटेबल, फ्रुट्स अवेलेबल नव्हत्या. तेव्हा जे लोकांचे वेट गेन झालेले आहेत आतापर्यंत तेच सांगतात की तेव्हा माझा 4 किलो वाढला, ते वाढलेलंच आहे, असे प्रत्येक म्हणजे 80% लोक असं सांगतात. तर ते जे मान काळी होते ते काही टॅनिंग किंवा चेहरा काळी होते, टॅनिंग नाहीये, त्याला आम्ही अकॅन्थोसिस म्हणतो. म्हणजे जसं आता एखादा, आजकाल तर मी बघितले स्कूलचे 5वी 6वी पासून मुलांना वजन वाढलेलं दिसते, मुलींना पिंपल्स, हेअर लॉस. तर हे म्हणजे आता तर त्यांची पिढी सुरुवात होत आहे ना, 5th 6th मध्ये आहेत, तर त्यांना आतापासून जर हेल्दी हॅबिट्स लावल्या तर ते पुढे कामात येईल. तर ते जे वेट गेन आहे त्याच्यामुळे त्यांची मान काळी होते, काखेत काळेपण, चेहरा काळा, तर त्याला अकॅन्थोसिस म्हणतात. आणि समजा आज एखादा पेशंट आला तर तो काय म्हणतो, मी शुगर चेक केली, मला शुगर नाहीये. शुगर एका दिवसात कोणाला होत नाही. शुगर लास्ट 5 to 10 years मध्ये हळूहळू आपली बॉडी आधी तर ट्राय करते की शुगर होऊ नये म्हणून आधी इन्सुलिन वाढतं ब्लड मधलं. मग जर आपण इन्सुलिन फास्टिंग हे ब्लड टेस्ट सगळ्यांनी, ज्यांना शुगर नाहीये त्यांनी वर्षातून एकदा सगळ्यांनी करायची. इन्सुलिन फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी इन्सुलिनची पातळी आपल्या रक्तामध्ये किती आहे, 5.5च्या खाली पाहिजे, म्हणजे आपण रिस्कच्या बाहेर आहेत. 5.5च्या वर जर झालेली आहे तर ते डेफिनेटली आपण रिस्क मध्ये आहेत की काही दिवसांनी आपल्याला शुगर होऊ शकते. मग त्या स्टेजवर आपण रिव्हर्स जाऊ शकतो. जर आपण डाएट आणि एक्सरसाइज केलं तर आपली इन्सुलिन नॉर्मल झाली तर आपण शुगर व्हायच्या भीतीच्या बाहेर आलो. पण जर असंच राहिलं, वेट जास्त असलं तर मग काही दिवसात होते. मग हे आजकाल मुलं पण पिझ्झा, बाहेर हे एवढे फास्ट फूड झालेले आहेत, सगळीकडे आहेत, तर तेच जास्त खातात. हेल्दी फूड कमीच झालेलं आहे. एकमेकांचं बघून बघून टिफिन मध्ये काय आणलं, किंवा टिफिन मध्ये जरी चपाती भाजी खाल्ली, आजकाल शनिवार रविवार असलं की बाहेर जातात खायला, तर हे जास्त वाढलंय प्रमाण. मुलांमध्येच ओबेसिटी वाढलेली आहे, त्याच्यामुळे पिंपल्स, आणि मुलींमध्ये इर्रेग्युलर पिरियड्स हे सगळ्यात मोठा म्हणजे आजकाल दिसणारा एक मोठा सिम्पटम आहे, जे की पुढे जाऊन त्याचे रिस्क आहेत.
इरेग्युलर पिरियड्स असले की मग सगळे स्किनचे हेअरचे आजार होतात. नंतर मग त्यांचं म्हणजे बेबी व्हायचं जे आहे त्याचं पण एकतर लेट मॅरेज, मग त्याच्यामुळे बेबी होत नाही, इन्फर्टिलिटीसाठी ट्रीटमेंट घेतात. त्याच्यापेक्षा आधीच हेल्दी बॉडी असली तर म्हणजे आधी हेल्दी बॉडी आणि मग त्याच्यामुळे हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअर, हे फॉर्म्युला आहे. तर आणि नंतर 35च्या नंतर बीपी शुगर हे आजार होणार नाही. त्याच्यानंतर आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, मी तर एक रफ आयडिया दिली आहे आणि प्रत्येक आजाराबद्दल युट्यूबमध्ये आहेत माझे डिटेल्ड व्हिडिओ आहेत. अजून तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल? हा, एजिंग स्किनचं सांगते की आपल्या चेहऱ्यावर एक रिंकल्स सुरू होतात आफ्टर 35-40 सुरूच होतात. तर मेन काळजी म्हणजे आपण एक मॉइश्चरायझर डेली कंपल्सरी लावायचा, सकाळी सनस्क्रीन लावायचा 50 SPF. आपल्याकडे ऊन पण खूप असते त्यामुळे सकाळी एक सनस्क्रीनचं आंघोळ झाल्या लावायचं. बाहेर जायचं आहे तर अर्ध्या तास आधी सनस्क्रीन लावायचं. रात्री झोपताना एक मॉइश्चरायझर कंपल्सरी पाहिजे आणि अँटी एजिंग क्रीम असतात, काही विटॅमिन सीचे काही सिरम किंवा क्रीम असतात. तर ते दोघांचे, जसं आता हळूहळू रिंकल्स यायला सुरुवात होते ना, तर रेटिनॉलच्या क्रीम्स आहेत बऱ्यापैकी, रेटिग्लो नावाचे असे खूप सारे, ते सुरकुत्या कमी करायला मदत करतात. ते डेली नाईट क्रीम म्हणून फेमस आहेत. आणि विटॅमिन सीचे आजकाल खूप, म्हणजे मुलींना वगैरे माहीत असते विटॅमिन सी, तर त्यासाठी मी हे सांगते की विटॅमिन सीचे क्रीम तर लावा, पण सोबत विटॅमिन सी असणारे फ्रुट्स, जे काही संत्रा, मोसंबी, लिंबू, हे सगळं जास्त इंटेक करा, कारण इंटरनली ते जास्त इफेक्टिव्ह राहणार. काही लोक फक्त विटॅमिन सीची क्रीम लावली, छान आहे का असं मला विचारतात, तर मी त्यांना म्हणते विटॅमिन सीचे खाल्लंय का तुम्ही, का कशा त्या माहित आहे का? पेरू झालं, आवळा झाला, हा, तर हे जास्त घेणे. विटॅमिन सी असं पण आपल्याला कोणत्या पण आजारापासून इम्युनिटी द्यायला हेल्प करतात, तर त्याच्यासाठी पण चांगलं आहे. आणि विटॅमिन सी पिगमेंटेशनसाठी पण चांगलं आहे, म्हणजे पिगमेंटेशन होत नाही. तर ते एक डेली तुमच्या आहारामध्ये असू द्या. मैम अभी नाइट क्रीम क्या बताया आपने नाम? रेटिग्लो. मॅडम, आजकाल म्हणजे एवढ्या सारे फेस वॉश उपलब्ध आहेत बाजारामध्ये, मार्केटमध्ये. मुलींना आधी असं वाटतं की नाही बा, फेस वॉशनी आपलं म्हणजे चेहरा वगैरे चांगला राहतो बा, तर वापरायला पाहिजे. तर किती प्रमाणात वापरायला पाहिजे आणि त्याचा काही उपयोग होतो का? हा, म्हणजे फेस वॉश, आता मुली बाहेर जातात कॉलेजला, स्कूलला, तर फेस वॉश तर करायला पाहिजे. पण असं हे नाही आहे की फेस वॉश साबणापेक्षा फेस वॉश खूप हायफाय आहे, असं काहीच नाही. फेस वॉश, साबण, शॅम्पू या सगळ्यांचा एकच रोल आहे की ते क्लीन करणे. जसं आता आपण साबणाने भांडे घासतो, कपडे धुतो, तर त्याच्याने ते क्लीन होतं ना चांगलं. फक्त पाण्याने धुतल्यावर त्याचं तेलकटपणा निघत नाही. तर याचं फक्त एवढं आहे की आता समजा कोणाची ऑइली स्किन असते, कोणाची ड्राय स्किन असते, मग त्याप्रमाणे त्याचं हे असतो. पण लोकांना काय वाटतं, फेस वॉश चांगला वापरला की आपल्याला पिंपल्स येणार नाही. माझ्याकडे तेच येतात पेशंट, एक फेस वॉश लिहून द्या, पिंपल्स येत आहेत. पिंपल्सचं कारण इंटरनल असते, मेनली डाएटच असते पिंपल्सचं कारण. ऑइली फूड, जंक फूड, तर ते माहीतच नसते. फेस वॉशनी माझे सगळे प्रॉब्लेम जाणार असं वाटते. तर फेस वॉशचा एक दुसरा फायदा हे आहे की ट्रॅव्हलिंगला तुम्ही ते पर्समध्ये नेऊ शकता. नाहीतर साबणावर त्याचं काही एक्स्ट्रा बेनिफिट नाही आहे. फक्त ज्यांची जास्त ऑइली वाली स्किन आहे त्यांना थोडं स्ट्रॉंग लागतं फेस वॉश. ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांना तेवढं स्ट्रॉंग फेस वॉश लागणार नाही, माइल्ड लागणार, कारण की ड्राय होते त्यांची. थंडीमध्ये ठीक आहे फेस वॉश वापरा, कारण ते माइल्ड असते. तर त्याच्यात वेगळे प्रकार असतात स्ट्रॉंग. मग ते स्किन स्पेशालिस्टच तुमचं स्किन बघून सांगणार की पिंपलवाले स्किनसाठी कोणता फेस वॉश पाहिजे. पण एवढं आहे की थंडीमध्ये तुम्ही डेटॉल, मेडिमिक्स असे साबण वापरू नका, कारण त्यांनी ड्राय होते. थंडीमध्ये तसे ड्रायच होते ना स्किन, त्यामुळे थंडीमध्ये एकदम माइल्ड डव जे आहे ना ते साबण चांगलं आहे. त्याच्यानी म्हणजे खूप स्ट्रॉंग नसते ते. डव केल्यावर आपल्याला कधी कधी असं वाटतं की आंघोळ केली आहे का नाही, चिकट होते ना स्किन. पण तेच महत्वाचं आहे, आपले स्किन या वयात मॉइश्चर निघून जाते स्किन, आणि त्यामुळे आपण तसंच साबण वापरायचं की ज्यामुळे ते ड्राय पडणार नाही स्किन. आंघोळ झाल्याबरोबर आपण काय करायचं, टॉवेलनी पुसलं की एक मॉइश्चरायझर कंपल्सरी लावायचं, कारण ड्रायनेसमुळेच आपली स्किन डॅमेज होते आणि त्याच्यावर रिंकल्स लवकर पडतात. तर मॉइश्चरायझरचा वापर कंटिन्यूस ठेवायचा. फक्त पिंपल्सवाल्या जे आहेत ना, ज्यांची खूप ऑइली स्किन आहे त्यांना ते थोडं माइल्ड मॉइश्चरायझर पाहिजे, स्ट्रॉंग पण नाही चालत त्यांना.
तर ते मग एकदा स्किन स्पेशलिस्ट कडूनच लिहून घ्यायचं की नेहमीसाठी कोणतं वापरायचं आहे. शॅम्पूचं पण कसं असते, डॅन्ड्रफ असते मुलींना म्हणजे कॉलेजच्या लोकांना, तर मी त्यांना नेहमी 2 शॅम्पू वापरायला सांगते. कशामुळे, डॅन्ड्रफ कुठे असतो, आपल्या स्कॅल्पवर असतो. मग केस ओले केल्यावर डॅन्ड्रफचा शॅम्पू फक्त स्कॅल्पवर लावायचा आणि इकडे माइल्ड शॅम्पू लावायचा. आपण काय करतो, एक शॅम्पू सगळीकडे लावतो, 2 कुठे करत बसणार, एवढा वेळ नाही. पण त्याला डॅन्ड्रफला थोडं स्ट्रॉंग लागणार आहे, ज्याच्यामध्ये ते औषध आहे डॅन्ड्रफ जायचं, अँटी फंगल औषध, आणि इकडे माइल्ड लावायचं असं ते. आणि ज्यांचे खूप ड्राय हेअर आहे त्यांनी मग वॉश केल्यावर परत कंडिशनर लावून परत वॉश करायचं. म्हणजे जे काही ड्रायनेस झालेली आहे शॅम्पूमुळे, जसं आपण आताच मी म्हटलं मॉइश्चरायझर बॉडीला लावा, तसंच कंडिशनर म्हणजे केसांचं मॉइश्चरायझर. तर हे डेली रुटीन आपली हेअर केअरमध्ये येतं. दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की आजकाल स्किनचे डॉक्टर जे ट्रीटमेंट देतात ब्युटी पार्लर किंवा सॅलूनमध्ये सुरू झालेले आहेत. आता ते ब्युटी पार्लरमध्ये थ्रेडिंग, फेशियल इथपर्यंत ते ठीक आहे, पण बाकीचे जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आजकाल अँटी एजिंग खूप आलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल, बोटॉक्स ट्रीटमेंट किंवा थ्रेड लिफ्ट, असे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत. ते म्हणजे यंग जनरेशनला बऱ्यापैकी माहीत आहेत, ते चांगले पण आहेत. पण ते करताना एकच लक्षात ठेवा की तुम्ही ते स्किन स्पेशलिस्ट करूनच करा. कारण त्याच्यामध्ये काय असतं, एक थोडक्यात माहिती सांगते. जसं आपल्याला असं हसल्यावर, असं केल्यावर इथे रिंकल येतात, मग ते काही इंजेक्शन असतात, तर डॉक्टरांनाच माहीत असतं ना की कुठे इंजेक्शन द्यायचं, किती डीप द्यायचं, कुठे मसल आहे, कुठे रक्तवाहिनी आहे, ब्लड वेसल कुठे आहे. तर त्यांना सगळं नॉलेज असते, त्यांचं MBBS MD झाल्यामुळे डिटेलमध्ये असते. हीच गोष्ट पार्लरवाले काय करतात, शिकून घेतात आणि ते देतात. त्यांना कुठे माहिती आहे, जर थोडी इकडे तिकडे झाली निडल, काही दुष्परिणाम होईल. ते अलाउड आहे म्हणून ते करत आहेत. ऍक्च्युली ते अलाउड पण नाही हे करायला पाहिजे, पण लोकांना काय वाटतं, डॉक्टरकडे गेलं त्याच गोष्टीची जास्त प्राइस आहे, पार्लरमध्ये गेलं तर त्याच गोष्टीची कमी प्राइस आहे, मग इथे का नाही करायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. आजकाल जागरूकता वाढलेली आहे, मोठ्या सिटीमध्ये तर वाढलेली आहे. कोणालाही वाटते की समजा मी 40 वर्षाचा आहे, तर हे ट्रीटमेंट करून जर मी 5 वर्ष कमी वय दिसत आहे तर आहे, पण पैसा आहे, चांगली लाईफस्टाईल झालेली आहे, लोकांचे बेसिक नीड्स पूर्ण झालेले आहे. आधीच्या काळात बेसिकच नीड्स, घर बांधणे म्हणजे बेसिक नीड्सच होत नव्हत्या. या काळात आता सगळ्यांचं झालंय आणि मुलं पण जागरूक झाले. म्हणजे 4थी 5वीचे मुलं येतात माझ्याकडे, एक केस पांढरा झाला किंवा एक पिंपल आला, काय करू. मग आमच्या काळात कसं होतं, 10वी 12वीत पेरेंट्स सांगायचे आधी अभ्यास कर, बाकीचं काही सांगू नका. तेवढे एवढे पैसे पण नसायचे ना. मग त्या काळात त्यांना पिंपल व्हायचे, पिंपल मोठे होऊन हील होताना त्याचे खड्डे पडायचे, स्कार म्हणतो त्याला, ॲक्ने स्कार. आता सगळं आहे, पैसा हे ते, पण आता ते स्कार झालेले त्या काळात पिंपल्सचे आता फक्त लेझरने थोडंफार रिपेअर करू शकतो. मग आता आजच्या पिढीला ते दिसत आहे की जर मी आज ट्रीटमेंट घेतली नाही पिंपल्सची तर पुढे जाऊन स्कार होतील जे की परमनंट राहतील. पिंपल काही परमनंट नाही, पण स्कार परमनंट आहे. आणि स्किनचे डॉक्टर्स म्हणजे ॲडव्हान्स झालंय सगळं काही. जे ट्रीटमेंट इथे येते ते आधी मुंबईला आलेली असते, जे काही मशीन लेझरचे, माझ्याकडे सगळे लेझर्स आहेत. आणि ते USA ला तर 50 वर्षापूर्वीच आलेलं आहे सगळं ट्रीटमेंट. तिथून आपल्याकडे आता पण इंडियामध्ये लेझर्स बनत नाहीत. लेझर्स वेगवेगळ्या टाईपचे असतात. जसं कुणाला अनावश्यक केस असतात ना चेहऱ्यावर, मुलींना मुलांसारखे केस असतात, त्याची लेझर असते. एक खड्ड्याची लेझर असते, एक रिंकल्स कमी करायला लेझर असते, एक लेझर असते टॅनिंग किंवा पिगमेंटेशन निघून जायला असे. आणि लोकांना असं वाटते की लेझर आहे म्हणजे पुढे जाऊन स्किन डॅमेज होईल, असं काही नसते. स्किनचे जे स्पेशलिस्ट आहे ते सगळं बघूनच ट्रीटमेंट देतात. हे सगळं कॉस्मेटॉलॉजीमध्ये येतं आणि हे खूप म्हणजे आजच्या काळाची गरज पण आहे. आणि हे आजकाल खूप जास्त, म्हणजे नागपूर एवढी मोठी सिटी आहे तर हे म्हणजे याचे साईड इफेक्ट नसतात, फक्त तुम्ही प्रॉपर त्या स्किनच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याकडून घ्या, असं आहे ते. म्हणजे आपल्याला चांगलं दिसायला ते खूप हेल्प करतात. एक रुटीन स्किन केअर रुटीन, रोजच्या क्रीम्स काय लावायच्या, मध्ये मध्ये आता लोक पार्लरमध्ये रेग्युलरली जातात, ते असं मसाज करतात, त्याच्यामुळे थोडं ब्लड सप्लाय वाढतं, चेहरा प्लेन वाटते आणि थोडं छान वाटते प्रोग्रामच्या आधी. पण कधी कधी असं होते की पिंपल येतात कोणाला ते मसाज करून करून, तर ते काम फक्त स्किनचं डॉक्टर सांगू शकतं. किंवा वांग पण आलेली आहे तर ते काय लावायचं काय नाही लावायचं हे स्किनचं डॉक्टर, म्हणजे जिथे ते पार्लरवाल्यांचं काम संपते तिथून स्किनवाल्यांचं काम सुरू होते, स्किनवाले डॉक्टर. तर ते फरक आहे. मेंटेनन्ससाठी आजकाल प्रत्येक महिन्यात किंवा 2-4 महिन्यात प्रत्येक म्हणजे फिमेल जातात आणि जायला पाहिजे, पण ते फरक तुम्हाला कळायला पाहिजे की मेन पण जातात. सेल्फ ग्रूमिंग इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी ते स्वतःची केअर करायला पाहिजे, पण कोणती ट्रीटमेंट कुठे घ्यायची हे तुम्हाला
म्हणजे डिफरन्स माहीत पाहिजे की ऍडव्हान्स ट्रीटमेंट जे आहे ते डॉक्टर कडूनच घेतलेले चांगले नाही तर कधी कधी कार्यक्रमाच्या आधी जातात मुली आणि पिंपल्स येतात वेळेवर प्रोग्राम उद्या आणि आज पिंपल्स येतात तर असं होऊ नये असं आहे. आजकाल खूप सारे लेझर्स मशीन हायड्रा फेशियल खूप जास्त निघालं आहे मुलींना माहित असेल. पार्लरवाले पण करतात ते. तर ते आपण स्किनचे डॉक्टर आपल्याकडे कोणते आहेत काय काय ट्रीटमेंट उपलब्ध आहे आपल्या स्किनसाठी काय सूट होईल एकदा त्यांना दाखवूनच मग आणि स्पेशली हे इचिंगचे जे मी आधी सांगितले ना जांघेमध्ये खाज आहे किंवा अजून शुगर वाढल्यामुळे पण कधी कधी इन्फेक्शन म्हणजे इन्फेक्शन ज्यांना झालं डबल टाइम लागतं. समजा एखाद्या नॉर्मल पर्सनला 2 महिने लागतात तर त्यांना 4 महिने लागतात कारण शुगरमुळे इम्युनिटी कमी होते ना. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे पण इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळे ते जंतू जायला वेळ डबल लागत आहे. तर आपण ते पूर्ण कोर्स कम्प्लीट करायला पाहिजे. हे जे काही स्किनचे आजार आहेत हे सगळे पूर्ण जातपर्यंत आपण त्या स्किनवाले डॉक्टरांकडून पूर्ण कोर्स करायचा त्यांच्याकडचा. तर हे कॉमन स्किनचे आजार विंटर केअर म्हणजे तेच ड्राय स्किनची केअर. ड्राय स्किनवाल्यांना खूप खाजवते एक मेन आहे स्किनचे ड्राय म्हणजे खाजवून अजून जास्त ते स्किन डॅमेज होते असं होते. त्यामुळे ते मॉइश्चरायझर सगळ्यात मेन आहे. काही काही आजार आहेत तुम्हाला माहितच नाही सोरियासिस असे या सगळ्या विटिलिगो म्हणजे पांढरे जे डाग असतात ना कोड म्हणतो साध्या भाषेमध्ये ते जेवढ्या लवकर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं तेवढं चांगलं. त्याच्यावर ट्रीटमेंट आहेत भरपूर टाईपचे ट्रीटमेंट आहेत. टॅबलेट क्रीम्स उन्हाची ट्रीटमेंट म्हणजे सनरेजनी ते रंग तयार होते ना कोणालाही माहित आहे की स्किन मध्ये गेल्यावर आपली टॅनिंग होते म्हणजे त्या पेशी ऍक्टिव्हेट होतात रंग बनवण्या मेलॅनिन. तर मग ज्यांना ते विटिलिगो कोड असते त्यांना ते क्रीम लावून सन अर्ली मॉर्निंग सन एक्सपोजरची ट्रीटमेंट असते आणि हे झाल्यावर त्यांना ग्राफ्ट पण निघालेला आहे आजकाल म्हणजे स्किनचे नॉर्मल स्किन जे आहे तिथली स्किन काढून त्या जागेवर आपण लावतो. म्हणजे विटिलिगोचा पेशंट एखादा असला पांढरा चट्टा दिसला की लगेच घाबरतात घरचे लोक की बापरे आता हे पसरेल. तर घाबरायचं नाही. स्किन स्पेशलिस्ट करून व्यवस्थित कोर्स करायचा. इतर डॉक्टर किंवा कोणीतरी सांगितलेलं आहे हे आयुर्वेदिक ते हे म्हणजे जे जे डॉक्टरचे स्पेशालिस्ट आहेत तिथेच दाखवायचं. जसं आपल्याला माहित आहे की डोळ्याचा आजार डोळ्याचे डॉक्टर डिलिव्हरीचा आहे तर डिलिव्हरीकडे मग असं स्किनचे आजार स्किनवाल्यांकडूनच करून घ्यायचं. इकडे तिकडे टाइमपास केला तर मग ते आजार वाढत जाणार. आणि टॅबलेटचं याचं साईड इफेक्ट आहे किती डोस द्यायचा आहे टॅबलेट हे सगळं डॉक्टरांना माहित आहे ना. आता मी समजा कोणता आजार ट्रीट करत आहे मला माहित आहे की ते किती डोस द्यायचंय किती दिवस द्यायचंय त्यांच्या वजनानुसार ते टॅबलेट असते. कोणी कोणी काय म्हणतात मला जास्त पॉवर जमत नाही. तुमचं वेट जेवढं आहे त्या हिशोबाने ते किती पॉवरची गोळी तुमच्या भाषेत ते ठरते. समजा छोटा आहे तर त्याला अर्धी गोळी देतो आपण तर ते तसं असते. फक्त तेवढे गोळ्या त्यांनी सांगितलं तेवढं फुल कम्प्लीट कोर्स करायचा असते. हा सांग. मिल्क क्रीम आणि हळद वगैरे लोक वापरतात हा ती किती म्हणजे हे आहे? हा चांगलं आहे ते म्हणजे स्पेशली विंटर मध्ये चांगलं आहे मिल्क क्रीम आणि हळद आपल्याला माहित आहे की ब्राईटनेस साठी असते. घर म्हणजे घरी रेमेडी करायला ते घरगुती चांगलं आहे. आणि ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी आपण चण्याची डाळ बेसन हा ते लावून ड्राय स्किन वाल्यांना चांगलं आहे ते. कारण त्याचं जे आपण साबण युज करणार त्याच्यामध्ये केमिकल्स असणार त्यांनी अजून ड्राय होणार. किंवा काही प्रोसिजर करून आलो आहे आपण तर थोडी स्किन थोडी ड्राय होते त्याच्यानंतर पण हे चांगलं आहे यूज करणे. साहेब फक्त एवढं आहे की ऑइली स्किन आहे तुमची पिंपल्स आहेत आणि मग ते वरून अजून तुम्ही साय लावणार तर मग ते पण ऑइली राहणार ना मग ते पिंपल्स वाढू शकतात. मग अशा वेळी काय कमी काय करायचं? हा म्हणजे डाळ लावून तुम्ही करू शकता फेस वॉश. एक माइल्ड त्याच्यासारखं आहे ते माइल्ड फेस वॉश सारखं आहे ते डाळीचं चांगलंच आहे. हळद पण टाकू शकता दही भी यूज कर सकते हो. दही भी डाल सकते हैं. युट्यूबवर खूप स्वस्त आहे म्हणजे ते काय कॉफी आणि दही वगैरे ते सगळं आहे पण युजफुल आहे का ते सगळं बेकार आहे? काही थोडंफार प्रमाणात ठीक आहे पण जसं आता लिंबूच लावतात चेहऱ्याला. आता लिंबू जे आहे एक हा तर ऍसिड असल्यामुळे स्किनची पिलिंग होते तर ते चांगलं आहे पण ते स्किन बघून पण आहे की कोणाची स्किन खूप ड्राय असलं की मग ते चेहऱ्याची आग होणार. पिलिंग नावाची ट्रीटमेंट जी आहे ते आम्ही हॉस्पिटलमध्ये आमच्या समोर करतो. पिलिंग म्हणजे बेसिकली असं असते की समजा आता बटाट्याची भाजी करायची तर आपण धुवून सोलून मग ती भाजी करणार बरोबर आहे म्हणजे वरून क्लीन करणार. मग आपली स्किनच्या वर डेड स्किन असते फर्स्ट लेअर टॉप लेअर ती डेड स्किन काढणे म्हणजे पिलिंग. मग जे आधीच्या काळात लोक लिंबू लावायचे तर त्याचं हेच त्याचं मागचं कारण आहे की त्याच्याने डेड स्किन निघून जाणार.
डेड स्किन निघाली की नेक्स्ट लेअर जे आहे ते म्हणजे कमी डाग असलेली टवटवीत अशी स्किन असणार ना, मधून जे दुसरी स्किन येणार. जसं न्यू लीफ आला तर ते ग्रीन ग्रीन चांगला असतो, फ्रेश असतो. तर ते पिलिंगचाच एक टाईप आहे लिंबू लावणे चेहऱ्याला, तर त्याच्याने पिलिंग होते. पण मग ड्राय असली, काही डॅमेज स्किन असली की मग आग होणार, असे सगळं होऊ शकते. तर ते म्हणजे जे पण घरगुती उपाय आहे ते एखाद वेळेस कमी प्रमाणात करायचे, खूप जास्त त्याचा अतिरेक करायचं नाही, कारण मग ते आपल्याला माहित नाही आपली स्किन कशी आहे आणि मग डॅमेज होऊन जाणार. असं आहे ते. आठवड्यातून एक बीमारी दिवस होती ते क्यों हाँ। जैसे स्किन की क्यों होती है? उसका एक स्पेसिफिक मतलब हर बीमारी का अलग रीजन है. बेसिकली 2 टाइप आजकल के बढ़ गया है, तो बहुत हो रहा है. हाँ, तो जो इन्फेक्शन इससे होने वाले हैं जंतु से, जैसे मैंने अभी एक फंगल बोला, तो ये तो जंतु का इन्फेक्शन है. इम्यूनिटी अपनी कम हो जाती है, उसके कारण होता है. कुछ पसीने से होते हैं, कुछ शुगर से होते हैं. वो जो जंतु से होने वाले हैं उसका इलाज भी लिमिटेड दिन तक के है कि ये जंतु गया कि आपका इलाज हो गया, खत्म. लेकिन बाकी के जितने भी 90% जितनी स्किन की बीमारियां हैं वो हमारे बॉडी की इम्यूनिटी के कारण होते हैं. ऑटो इम्यूनिटी बोलते हैं हम उसको. यानी जैसे अभी किसी के बॉडी में किसी का वजन बढ़ गया है, किसी को टेंशन है बहुत, रात में नींद नहीं होती, या घर का टेंशन बोलो या और कोई जॉब का टेंशन, ऐसे इसमें स्किन की बीमारियां बढ़ती है. और जैसे अभी समझो मेरे पास 2 पेशेंट है एक ही बीमारी के, एक ही इलाज दोनों को चालू है, पर एक पेशेंट को रिजल्ट आ गया है 1 महीने में और दूसरे पेशेंट को 4 महीने से वही सब दे रही हूँ लेकिन रिजल्ट नहीं आ रहा है. तो इसके पीछे का एक ही कारण है, उनकी मतलब एक तो या तो उनको कोई स्ट्रेस है, वो स्ट्रेस के कारण स्किन और हेयर के प्रॉब्लम्स बढ़ते हैं, या तो फिर उनका डाइट एक्सरसाइज ये चीज नहीं है, या तो उनका वजन बहुत बड़ा हुआ है, वो प्रॉपर हेल्थी लाइफस्टाइल नहीं है उनकी. खाने पीने में फिर क्या फर्क? हाँ, तो खान-पान ही है. मेन 80% खाना ही है जो मैंने अभी बताया हेल्दी. हाँ, वही सैलड ज्यादा लेना है, प्रोटीन लेना है, फैट और कार्बोहाइड्रेट ये चीजें कम लेना है. और आपको जो पसंद चीजें, अपने को पता है कि ये चीजें पसंद है पर इसमें कुछ मतलब ये नहीं है, न्यूट्रिशियस नहीं है, तो वो चीज आप कभी 15 दिन में या 1 महीने में. और यही आदत आप बच्चों को भी लगाओ बचपन से, क्योंकि अचानक बड़े होने के बाद आदतें नहीं बदलेगी ना. बच्चे सुनते नहीं ना. अरे उनको एक बार डॉक्टर के पास लेके जाओ, डॉक्टर का सुनते हैं, अपने घर के लोगों का नहीं सुनते, पेरेंट्स का नहीं सुनते. जंक फूड छोड़ते नहीं हो. लेकिन अभी से आप आदत लगाएंगे ना, बड़ा होके वो आपको थैंक यू बोलेंगे. ये एक ध्यान में रखो, क्योंकि छोटे हैं तब तक आप बता तो भी सकते. एक बार 8-9th में जाएंगे तो आपको ही उनका सुनना पड़ेगा. आज की जनरेशन बहुत ज्यादा हाइपर है, तो वो फिर तो वो झगड़ा करेगी. टेंशन ज्यादा रहा तो हाँ, बीमारी बढ़ती है स्किन की, जैसे डायबिटीज और ये कैसे टेंशन में बढ़ता है, बीपी की बीमारी टेंशन है ही एक वैसे हर की घर में सभी के घर में. मैंने ये भी लाया है क्या क्या स्किन के हॉस्पिटल में ट्रीटमेंट आप करा सकते हैं, प्लस डाइट क्या लेना चाहिए क्या नहीं लेना चाहिए, इसके मेरे पास है कुछ. और इसका एक वीडियो है, आप सब नोट कर लिए, यूट्यूब पे ये नाम आप डालेंगे मार्वल स्किन हेयर लेजर क्लिनिक, तो मेरा चैनल है, मैं देखूंगी उसमें डाइट क्या नहीं लेना है क्या लेना है, ये दोनों भी डाला है मैंने. तो आप घर जाके वो देखिए, नहीं आएगा तो मम्मी को बताऊंगी आप उसमें. जो बच्चे लोग हैं इनकी भी बाल देख रहा हूँ. हाँ, बस वही कारण है, आजकल लाइफस्टाइल बहुत बदल गई है. जंक फूड है, बच्चे मोबाइल और स्क्रीन का यूज इतना ज्यादा कर रहे हैं बच्चे की उनको तेल नहीं डालते. राइट. तो वही ये सब लाइफस्टाइल ही बदल रही है, तो उनको हेल्दी लिविंग. इससे मैं बोली ये योगा है ना बहुत अच्छा है. यहाँ पे गार्डन में बच्चों को खेलने देते जाओ, अभी से आदत लगाओ उनको, बचपन से आदत रहेगी ना खेलने की तो बड़े. आउटडोर गेम. हेयर ट्रांसप्लांट अभी बहुत कॉमन हो गया है, वो सबसे अच्छा है. उम्र का कुछ नहीं है, उम्र सिर्फ एक नंबर है. आप दिल से जवान रहिए, आप जब तक है तब तक खुश रहने का, हेल्दी रहने का और एक्टिव रहने का. अच्छा, ये बालों के लिए लेडीज हो या जेंट्स हो, इनके लिए ऑयल है तो कितने दिनों में ऑयल डेली करना चाहिए. ये एक्चुअली फीमेल्स के बाल बड़े रहते हैं तो उनको हम बोलते हैं कि हफ्ते में 2 या 3 दिन रात में तेल लगाइए और अगले दिन वॉश कीजिए. शैम्पू, माइल्ड शैम्पू और कंडीशनर लगाइए. और जेंट्स का ऐसा है कि बाल छोटे तो आप डेली भी लगा सकते हैं. पैराशूट ऑयल 90% लोगों को, मतलब कोकोनट ऑयल 90% लोगों को सूट होता है. सिर्फ कुछ रहते हैं जिनको ऑयल से पिंपल आना या नहीं जमता है, तो उनके लिए फिर पैराशूट छोड़ के, या किसी को पसंद भी नहीं रहता, वो चिपचिप रहता है, तो फिर आप बाकी के नॉन ऑयली वाले ऑयल लगा सकते हैं.
पर लगा और सुबह फिर तो धो लो तो वो तो बेस्ट है। हाँ, आजकल के बच्चे नहीं लगाते ना, ऑयल लगा के कौन कॉलेज में जाएगा, ऐसा है। तो फिर वो रात में लगा के सुबह धो लेना अच्छा है। क्लीनिंग के लिए है ना साबुन क्लीनिंग के लिए। अभी हम धूल मिट्टी में जाते हैं, जंतु है। हाँ, तो वही मैं बता रही थी अभी कि उसमें माइल्ड साबुन हमने यूज करना चाहिए। जिनको स्किन के प्रॉब्लम आते हैं ना, तो वो जिनकी ड्राई स्किन होती है ठंडी में स्पेशली, साबुन का ज्यादा इस्तेमाल करने से स्किन और डैमेज होती है। तो माइल्ड साबुन बहुत सारे हैं जो मतलब जैसे अभी डॉक्टर्स लिख के देते हैं, 2-3 नाम है, सॉफ्ट केयर साबुन ऐसे। लेकिन इन जनरल डव जो साबुन है वो सबसे अच्छा है। अपने को लगता है कि बहुत इन्फेक्शन नहीं होना चाहिए करके हम डेटॉल वगैरह यूज करते हैं। डेटॉल वो अगर आपका पेशेंट है कोई हॉस्पिटल में रोज जाए उस टाइम के लिए वो अच्छा है, लेकिन हमेशा के लिए डेटॉल साबुन अच्छा नहीं है क्योंकि बहुत ड्राई होती है उससे स्किन। बट मेडिमिक्स उससे भी ड्राई होती है। पियर्स अच्छा है। तो हाँ, पियर्स और डव अच्छे हैं। मॉइस्चराइजर में मैम ऐसा कौन सा मॉइस्चराइजर? वो हम नहीं बोलते हैं क्योंकि नहीं वो हाँ, वो पैथी अलग है। और उसमें कैसे अब कोई भी चीज है बॉडी में से आई हुई, उसमें कभी न कभी इन्फेक्शन होने वाला है। तो उससे ये नहीं होगा, क्लीनलीनेस नहीं होगी। वो ये रहेगा तो फिर जंतु होने के चांसेस है। सभी के ऊपर एक बात रहेगी कि मुल्तानी मिट्टी। हाँ, तो मुल्तानी मिट्टी कब तक यानी कहाँ तक? मुल्तानी मिट्टी जो है ना ड्राई स्किन के लिए बिल्कुल नहीं अच्छी, उससे और ड्राई होता है। देखिए ध्यान में रखिए, ड्राई स्किन जिनकी है और अभी एज आफ्टर 40 सबकी ड्राई होती है। सिर्फ स्कूल वाले लोगों की ऑयली रहती है, स्कूल वाले एज। तो इसलिए इस टाइम पे फिर मुल्तानी मिट्टी नहीं है अच्छी। जिनके बहुत ज्यादा पिंपल है ऐसे बच्चों को, लेकिन एक बार फिर उन्हें स्किन वाले डॉक्टर को ही दिखाना चाहिए अगर पिंपल्स ज्यादा हो रहे हैं तो। हाँ, तो आपकी इसमें तो थोड़ा वेट एक कारण है आपका। ये जो है ना, मैं अकैंथोसिस बोल रही थी, ये जो मस आ रही है ना, ये भी अपने बॉडी का लिपिड्स मतलब कोलेस्ट्रॉल बढ़ने के कारण आती है। तो मतलब तामखीड़ बोलते हैं उसको मराठी में, या मस जो बोल रहे हैं। मस 2 टाइप की, एक ये सादी मस रहती है और एक वेट के कारण आने वाली रहती है। तो वो निकाल ले तो निकल तो जाती है डॉक्टर के पास, लेकिन वो आने का कारण है अपना एक बार कोलेस्ट्रॉल चेक कर लेना। साल में एक बार तो सभी ने चेक करना है, कोलेस्ट्रॉल और इंसुलिन। शुगर नहीं है, बीपी नहीं है, फिर भी ये 2 चीजें चेक करना कि रेंज के अंदर है या रेंज के बाहर जा रहे हैं। ठीक है। तो आंखों के नीचे कालापन, चेहरे पे माथे पे कालापन, कान में कालापन, ये सब का कारण, मेन कारण 90% लोगों में जो है वो यही है कि आपका वजन ज्यादा होना, इंसुलिन बढ़ना और विटामिन और आयरन कम होना। ठीक है। अब कभी कभी हीमोग्लोबिन 10 रहता है लेकिन आयरन का स्टोर होता है बॉडी में वो कम रहता है। जैसे घर में स्टोर रूम में अपन रखते हैं ना अनाज, वो बिल्कुल 0 है, इधर तो 10 हीमोग्लोबिन है। तो वो भी एक बार चेक करना चाहिए अगर आपका हेयर लॉस ज्यादा है तो। हेयर की ट्रीटमेंट चालू करने के बाद 1-1.5 महीना लगता है ट्रीटमेंट रिजल्ट शुरू होने को। तुरंत गोली खा दूसरे दिन से ट्रीटमेंट नहीं आता। तो जनरली इस एज में यहाँ पे बैल्डनेस रहता है फीमेल्स में, जहाँ से हम भांग निकालते हैं। और जेंट्स में तो वो पैटर्न हेयर लॉस बोलते हैं, मेल पैटर्न हेयर लॉस, फीमेल पैटर्न हेयर लॉस। उसकी जितने जल्दी ट्रीटमेंट चालू करे ना उतना अच्छा है, स्पेशली फॉर मेल। ट्रीटमेंट रहती है ना, जैसे ट्रीटमेंट, हाँ सभी एज के लिए ट्रीटमेंट रहती है क्योंकि बिना ट्रीटमेंट के वो ज्यादा बढ़ते हैं। तो क्या ऐसा टेंशन रहता ना कि निकल गया। अभी टेंशन छोड़ने के दिन है, अभी क्या ये टेंशन बढ़ता है ना, ये बढ़ता है, ये हमारे ले निकलता है, ये चुके खत्म बढ़ता हो है। गया ऐसा है। इसलिए मैं बोली अभी इस उम्र में हेल्थ इज वेल्थ। वेल्थ काम की नहीं है, हेल्थ काम की। आते रहे आप सुबह नहीं तो हेयर नहीं चाहिए मेरे को। नहीं, उनके लिए हेयर करके उसकी केयर करनी है। क्या है, दूसरों को सिर्फ मॉडल